दीपक केसरकर साहेब, तसंच कुंदन मॅडम, प्रधान सचिव शिक्षण विभाग सूरज मांढरे, आयुक्त साहेब. त्यानंतर राज्यगीताने सर कार्यक्रमाला सुरुवात करूया. राज्यगीत अशोक खांडे सादर करतात. त्याआधी सर पुष्पहार अर्पण करतायत आणि दीप प्रज्वलन करतायत. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत, पुष्प वाहत आहेत. तसंच दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. दीप प्रज्वलन करूया. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसंच माननीय दीपक केसरकर साहेब, कुंदन मॅडम, प्रधान सचिव शिक्षण विभाग, तसंच सूरज मांढरे सर, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र, या सगळ्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आपण हे टाळ्यांच्या कडकडाटात यामध्ये सहभागी झाला आहात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं इथे आगमन झालं आहे. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या उत्कृष्ट अशा शाळा आणि त्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचंही अभिनंदन. आपण लगेचच आपल्या पुरस्कार वितरणाला सुरुवात करणार आहोत. आपण राज्यगीतांनी कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी अशोक खांडे यांना विनंती करते की आपण राज्यगीत सादर करावं आणि सर्वांनी कृपया राज्यगीताच्या मानासाठी उभं राहावं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. 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 भीतीनं आम्हा तुझी मुडी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. आपल्या सगळ्यांना ज्या महाराष्ट्राचा अभिमान आहे तो अभिमान मनात बाळगतच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब हे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं स्वागत करतील. त्यानंतर 6 राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण केलं जाईल आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं भाषण होईल. असे सुरुवातीचा भाग आपण करत आहोत. तत्पूर्वी प्रास्ताविक माननीय
माननीय दीपक केसरकर साहेब यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आपण स्वागत करीत आहोत. माननीय मुख्यमंत्री ज्यांच्या संकल्पनेतनं ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राबवण्यात आली आणि त्याचा आता दुसरा टप्प्याचा पुरस्कार आपण देत आहोत. यानंतर दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्र्यांचं स्वागत माननीय कुंदन मॅडम प्रधान सचिव यांच्या हस्ते होतं. माननीय कुंदन मॅडम प्रधान सचिव यांचं स्वागत संपत सूर्यवंशी संचालक शालेय शिक्षण करतील. यामिनी जाधव मॅडम सुद्धा आहेत. अनेक आमदार शिक्षक आमदार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पण आपल्याकडे थोडीशी वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण लगेच बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. आज आपण एकूण 66 पारितोषिकं देणार आहोत राज्य स्तरावरची, ज्यांनी आपली ही शाळा माझी शाळा सुंदर शाळा ठेवण्याचं काम केलेलं आहे. आपले अनेक क्रायटेरिया होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रयोगशाळा असतील, वाचनालयं असतील, अभिनव असे उपक्रम असतील, त्यातून निवड झालेल्या शाळा आहेत. आणि आपण पहिल्या 6 शाळांचं पुरस्कार वितरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या विभागामध्ये प्रथम पुरस्कार मिळालेला आहे पुणे जिल्ह्यातल्या धानोरे इथली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. आपण कृपया पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यावं. पुरस्कार घेण्यासाठी आपण डाव्या बाजूनी स्टेजवर यायचं आहे. पुरस्कार घेऊन उजव्या बाजूनी जायचं आहे. ही आपण शिस्त पाळूया. पुणे जिल्ह्यातली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, आपलं मनापासून अभिनंदन. शाळेचा संचालक वर्ग, मुख्याध्यापक तसंच इतर सर्व शिक्षक अधिकारी इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. एक अतिशय आकर्षक असं स्मृतिचिन्ह आणि प्रथम पुरस्कार 51 लाख आज आता आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रदान करत आहोत. कृपया सर्व पुरस्कार विजेत्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूनी मंचावर यायचे, पुरस्कार घेऊन उजव्या बाजूनी जायचे. या समारंभाचे आपले फोटो तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण त्याच्या लिंक्स आपल्याला उपलब्ध होतील. त्यामुळे आपण फोटो काढण्याची घाई करू नका, कोणी सेल्फी काढत बसू नका. आपल्याला सुंदर फोटो लिंकवरती उपलब्ध होतील. द्वितीय क्रमांक आहे नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55. आपलं हार्दिक अभिनंदन. आपण कृपया मंचाजवळ यावं. नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा यांना द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. द्वितीय क्रमांक आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राजर्षी शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55. शाळेचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक तसंच इतर वर्ग इथे उपस्थित आहे. आपलं मनापासून अभिनंदन. आपण वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण अशा उपक्रमांनी आपली शाळा ही माझी शाळा सुंदर शाळा ठेवलेली आहे. हा राज्यस्तरावरचा द्वितीय पुरस्कार 31 लाख रुपयांचा आहे. आपलं अभिनंदन. आणि आपण असे सातत्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबवून आमच्या महाराष्ट्राचं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं कराल असा विश्वास वाटतो. यानंतर तृतीय क्रमांक आहे गडचिरोली जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगर. तृतीय क्रमांक. आपलं हार्दिक अभिनंदन. गडचिरोलीपासून हे सगळेजण इथे आलेले आहेत खास हा पुरस्कार घेण्यासाठी. हा तृतीय पुरस्कार आकर्षक असं स्मृतिचिन्ह आणि 21 लाख रुपयांचा आहे. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा पुरस्कार आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडून यांनी स्वीकारलाय. यानंतर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये अकोला जिल्ह्यातल्या प्रभात किड्स स्कूल अकोला या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. अकोलेची शाळा वेगवेगळ्या निकषांची पूर्तता करत या सगळ्या शाळांनी या पुरस्कारावर आपली मोहर उमटवलेली आहे. म्हणून या सगळ्या शिक्षकांचं
आपण मनापासून कौतुक करूया, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर येणार आहे कर्मवीर आमदार माननीय पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर जिल्हा धुळे. धुळ्याची ही शाळा आणि या शाळेचे हे सगळे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. हा उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळांमधला दुसरा पुरस्कार आहे रुपये 31 लाखचा. आपलं हार्दिक अभिनंदन. शाळा ही शैक्षणिक संस्था असते, पण ते एक ज्ञानाचं मंदिर असतं. इथे शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं, शैक्षणिक वातावरण मिळतं, दैनंदिन आनंद मुलांना मिळतो. मुलांचं आवडीचं स्थान हे असायला हवं. त्यांचे दिवसाचे 7 तास तिथे व्यतीत होतात. अशी ठिकाण म्हणून ही शाळा आपण स्वच्छ शक्यतो चांगली ठेवावी असा प्रयत्न असतो आणि यासाठीच हे पुरस्कार आपण देतोय. तृतीय क्रमांक आहे जालना जिल्ह्यातील कैलासवासी दशरथ बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्द जिल्हा जालना हे आता पुरस्कारासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत. तृतीय क्रमांक उर्वरित आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये. आणि हा पुरस्कार वितरित झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या पुरस्कारासंबंधी आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर आपल्यासमोर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. कृपया सर्व पुरस्कार विजेत्यांनी आसनस्थ व्हावं आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये शांततेत शिस्तीत सहभागी व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार यामिनीताई जाधव, सचिव कुंदन मॅडम, आपले विजय भाऊ शिवतारे, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व पुरस्कार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, आता सर्व लाडके शिक्षक पण इकडे आहेत आणि सर्व लाडक्या शिक्षकांचं पण स्वागत करतो आणि लाडक्या विद्यार्थ्यांचंही स्वागत करतो. खरं म्हणजे विद्यार्थी घडवणाऱ्या शाळा आणि शिक्षकांना मी खऱ्या अर्थाने वंदन करतो. शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं एक घटक नाही म्हणणार मी, एक आयुष्यातला एक हळूवार कोपरा म्हणेन. आणि आयुष्यात कलाटणी देणारं हे ज्ञान मंदिर आहे, विद्या मंदिर आहे. शाळा आयुष्य घडवतं आणि शाळा देशाचं भविष्यही घडवतं. ही मुलं आपली उद्याचं भवितव्य आहे. या मुलांना तुम्ही आईवडील तर जन्म देतात, परंतु तुम्ही त्यांच्यावर संस्कार, आचार, विचार घडवण्याचं काम तुम्ही करता. त्यामुळे तुमचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, तुमच्याही गुरुजनांचं तुमच्या आयुष्यात आहे, आमच्या गुरुजनांचं आमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुजनांचं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्व अनन्यसाधारण आहे, मोठं आहे. आणि म्हणून राज्यातल्या मुलांचं भविष्य घडवण्याची आणि त्यांना सुजाण नागरिक बनवण्याचं काम शिक्षक करत असतात. आणि म्हणूनच गेले वर्षभर विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटेल अशा शाळा निर्माण करण्यासाठी केसरकर आणि त्यांची सगळी टीम प्रयत्न करते आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपले अशोक हांडे पण मगाशी होते इकडे, त्यांनाही नमस्कार. आपली सगळी टीम, तुमचंही मनापासून अभिनंदन. तुम्ही आलं की कार्यक्रमाला एक वेगळा ग्लॅमर येतो आणि जोरात कार्यक्रम होतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून आपण शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवतो आहे. शाळा त्यांचा दर्जा आपण वाढवतो आहे. आणि जे काही मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु शाळेमध्ये परसबाग काय काय नवीन नवीन सगळे कन्सेप्ट आपण आणले. मुलांना सुरुवातीपासूनच शिक्षणाबरोबर जे काही सामाजिक आहे,
बांधिलकी आहे, इतर ज्या काही बाबी आपल्या जीवनाशी निगडीत आहेत त्यांचा अनुभव घेता आला पाहिजे तेही आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून आपल्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये 3 वेळा घेतली. यामध्येच आपल्या पहिल्या टप्प्याचं यश आपल्याला समजून येतं. आणि म्हणून पहिल्या टप्प्यात 95% शाळेतील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. आता दुसऱ्या टप्प्याला चांगला प्रतिसाद आहे. या प्रतिसादाबद्दल जो काय रिस्पॉन्स आहे विद्यार्थी आणि शिक्षकांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांना आज आपण पुरस्कार देतो आहे. विजेत्यांचंही मनापासून अभिनंदन. आपण पूर्वी किती बक्षिसं द्यायचो? पूर्वी किती बक्षिसाची रक्कम होती? पूर्वी आपण आता नवीन आपण वाढवले ना. अरे आपण सरकारमध्ये आल्यानंतर 62 कोटी कधी बघितले होते कोणी? 62 कोटी आपण सुरू केलं, त्याच्यानंतर आणखी वाढवले. हां, आता 82 कोटी आहेत. सांगण्याचा उद्देश काय? पैसे हा विषय महत्त्वाचा नाही, पण जे काही विद्यार्थी, शिक्षक, हे पालक, ही सगळी एक जी टीम आहे, खऱ्या अर्थाने आपल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान तुम्ही राबवता, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी होतं. आणि या पैशातून म्हणजे शाळेचा पण उत्कर्ष होतो. शाळेलाही वापरतात ना हे पैसे. आणि त्यामुळे आता मी म्हणेन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी शाळा पण म्हणा. विद्यार्थ्यांचा ओढा जो आहे शाळेत जाण्याचा वाढेल. शिक्षक तर जातातच, जाता ना तुम्ही. तुम्ही गेल्याशिवाय शिकवणार कसं? आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचाही ओढा वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपुलकी, प्रेम, जिव्हाळा सगळं वाढेल. आणि म्हणून या ठिकाणी केसरकर आणि त्यांच्या टीमचंही मी मगाशी कौतुक केलेलं आहे. आम्ही धोकेरीकरचं नाव काय? तू काय करायला बाबा? आम्ही धोकेरीकर पण काय करतोय काय यात? अच्छा, तोही ते मला मदत करतोय. आणि म्हणून त्यालाही मी शाबासकी देतो, त्याचंही कौतुक करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून अनेक शाळांमध्ये विद्यार्थीपूरक बदल घडले आहेत. आता स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धेत आपल्याला टिकायचं आहे. आणि म्हणून हे आपल्या शासकीय शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये पटसंख्या वाढली पाहिजे, विद्यार्थी वाढले पाहिजे, हे आपलं सगळ्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून या अभियानातून शाळांनी परस्परांची स्पर्धा केली, त्यातून आपली शाळा सर्वोत्तम व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सगळ्यांनी आपण केले आणि त्याचं फलित देखील आपल्यासमोर आलेलं आहे. शेवटी कॉम्पिटिशन पाहिजे. कॉम्पिटिशन नसल्याशिवाय काय, असल्याशिवाय काय मजा येत नाही. त्यामुळे आमच्यामध्ये काय कॉम्पिटिशन नाही आहे. परंतु आम्ही बरोबर जेव्हा आम्हाला कळलं की आता आपल्याला काहीतरी बदल घडवावा लागेल, मग तेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी, 2.25 वर्षापूर्वी बदल घडवला. कारण सगळं बंद होतं, ठप्प होतं, काही नव्हतं, सण उत्सव नव्हते, सगळं कार्यक्रम, सगळे प्रकल्प जे आज मुंबई कोस्टलने तुम्ही येत आहे. अटल सेतूने आले का तुम्ही? अटल सेतू कसा आहे? चांगला आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. नागपूर समृद्धी हायवे, मेट्रो, हे सगळे प्रकल्प जे आहेत आपण सुरू केले. सगळीकडे बंद होतं, स्पीड ब्रेकर होते, काढले सगळे आणि आम्ही ते सुरू केले. आता शिक्षकांना देखील आपण जुनी पेन्शन दिली, सगळ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली. आता काही लोकांचं थोडं बाकी आहे अजून. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कोर्टात आहे ते. आणि त्या संदर्भामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे. सकारात्मक सरकार बोले सकारात्मक आहे. फक्त माझं एवढंच आपल्याला म्हणणं आहे की हे करताना सरकार चाललं पाहिजे. सरकारचा डोलारा जो आहे तो चालला पाहिजे, विकास प्रकल्प चालले पाहिजे. त्याचबरोबर योजना ज्या आपल्या आहेत लोकांसाठी, संजय गांधीसारख्या गरिबांसाठी, त्या योजनाही चालल्या पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही चालली पाहिजे, लाडका भाऊ योजनाही चालली पाहिजे. हे सगळं चाललं पाहिजे आणि लाडका शिक्षक पण चालला पाहिजे.
आणि त्यामुळे आपणही थोडं सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क केलं. एक दुसऱ्याला समजून घेण्याचा विषय आहे. शेवटी आपल्या तिजोरीतलं जे काय आहे हे कोणाचं आहे? तुमचं आहे. ही तिजोरी कोणाची आहे? ही जनता जनार्दनाची आहे. त्याच्यामध्ये शिक्षकही आले. शिक्षक हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. सरकारी कर्मचारी हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण एकच आहोत. वेगवेगळे कधी आपण एक दुसऱ्याला मानण्याची गरज नाही. आणि म्हणून यामध्ये जे जे काही करता आलं ते आम्ही केलं आहे. जे उरलेलं आहे त्यामध्ये देखील सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. आपण फक्त समजून घेण्याची आवश्यकता एक दुसऱ्याने आहे. आज पण बघा जे आपल्याला देण्यासारखं होतं ते केलं आपण. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. 1,500 रुपये महिन्याला, आता 18,000 रुपये वर्षाला. 2 माझ्या बहिणी असल्या तर 36,000 रुपये वर्षाला मिळत आहेत. आता त्या बहिणींना आम्हाला लखपती करायचं आहे आणि त्यांना व्यवसायामध्ये पुढं आणायचं आहे. त्यांना देखील तुम्ही शिक्षक तुमचं पण काम महत्त्वाचं आहे. ज्या योजना सरकारने केल्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांना माहिती दिली पाहिजे. बाबा अमकी योजना आहे, ही योजना आहे. आता योजना एवढ्या केल्यात की त्या एकावर एक. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. तर बाकी सगळ्या योजना त्या खाली दबल्यात. आणि आज आम्हाला 3 सिलेंडर घेऊन उभं राहावं लागलं. 3 सिलेंडरची पण योजना अन्नपूर्णा योजना आहे. त्यामुळे हे जे काय आज आपल्याला जे आपण देतोय सरकार म्हणून हे आमची जबाबदारी आहे सरकारची. आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आपण जन्माला आलेलो आहे. सर्वसामान्यांच्या वेदना आपल्याला माहीत आहेत. म्हणून एक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांसाठी किती निर्णय घेतले. शेतकऱ्याला 6,000 रुपये मोदी साहेब देतात, 6,000 आपण देतो. 1 रुपयात पीक विमा देणारं सरकार हे राज्यातलं पहिलं सरकार आपलं आहे, दुसरं नाही. 12,000 रुपये देणारं पहिलं सरकार आहे. आपण आता 7.5 HP पंपनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून टाकलं. हे देखील पहिलं राज्य आहे. मुलींना शिक्षण, आता कोणाला डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं, MBA करायचं, फायनान्स करायचं, अगोदर 50% सरकार भरत होतं, 50% पालक. एका मुलीने आत्महत्या केली. ती आत्महत्या केली कारण आईवडिलांवर भार नको म्हणून. आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला, ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं तिची पूर्ण फी 100% सरकार भरेल. हे सरकारचं काम आहे. लेक लाडकी लखपती योजना आपण केली. STमध्ये 50% सवलत दिली. ज्येष्ठांना वयोश्री योजना केली. तीर्थदर्शन योजना केली. कितीही योजना केल्यात. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या योजना झाल्या नाहीत. आणि म्हणून मग तिजोरीकडे पण थोडं बघायला लागतं. काय त्याच्यात पण शिल्लक राहायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांचा पगार, पाणी, पेन्शन हे सगळं आहे ना. आणि म्हणून सरकार हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. यापूर्वीच आम्ही सांगत नाही. परंतु आमच्याकडे असं आहे की जेवढं काय देता येईल तेवढं 2 हातांनी देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. कारण शेवटी सरकार म्हणजे कुणासाठी असतं? सर्वसामान्य लोकांसाठी असतं. सर्वसामान्य आपले जे काही सरकारचे घटक आहेत त्यांच्यासाठी असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की मुख्यमंत्री म्हणजे सगळे लोक चीफ मिनिस्टर, CM म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणतो CM म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्यांना भेटणारा, सर्वसामान्यांमध्ये जाणारा. शेवटी आपण लोकांमध्ये गेलो नाही तर कळणार कसं? आणि म्हणून आज मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोच. परंतु आज या कार्यक्रमामध्ये मोदीजींचं पण अभिनंदन मी करतो. यापूर्वी केलं आहे. कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम केलं. आणि ते म्हणाले आता पुढं मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य. मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पण आपल्या मराठी भाषेतून शिकण्यासाठी ते पुढाकार घेत आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांची शाबासकी महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रासाठी बदलासाठी करत असलेल्या कामाच्या यशाची पावती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून जुने दिवस आपल्याला आठवतात. जुन्या शाळा कशा होत्या? जुन्या शाळा अशा काही इमारती नव्हत्या. मी आजही मला माहीत आहे महापालिका शाळा क्रमांक 23 किसनगर माझी शाळा. आम्ही जायचो, दरवाजे पण नसायचे, पण तिथं जाऊन साफसफाई करायचो. केसरकर साहेब तुमची शाळा चांगली होती का? बिल्डिंग साधी होती ना. प्रत्येकाची शाळा आपली पूर्वी साधीच होती. आता मोठ्या इमारती झाल्या, आता सोयीसुविधा झाल्या.
आपण ते करून मग नंतर शाळेला सुरुवात व्हायची. पण ती मजा वेगळी होती. वर्ग शिक्षक माझे रघुनाथ परबसव तेही खूप प्रेम करायचे. आणि खरं म्हणजे आता ते नाही आहेत. मी मुख्यमंत्री झालेलो असताना त्यांनी बघितलं असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता. कारण शिक्षक आणि विद्यार्थी यांचं काय आगळं वेगळं जिव्हाळ्याचं नातं असतं. ते नातं या ठिकाणी आगळं वेगळंच असतं. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांनाही सांगतो, चांगल्या शाळा, आता आम्ही येताना बोलत होतो, काही उद्योगपती आहेत की आपल्या शाळांना आपण ते ॲडॉप्ट करतील, त्याची शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. अशा प्रकारचे लोकही ठीक आहे आपल्याकडे येत आहेत दत्तक शाळा घेण्यासाठी. आणि तसं आपण जे काही गेले अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे ते चांगलं आहे. केसरकर चांगले मंत्री तुम्हाला दिलेले आहेत आम्ही, कारण ते योग्य वेळी योग्य चांगला निर्णय घेतात. फक्त विचार जरा करतात शांतपणे, याचे काय परिणाम होतील त्याचा विचार केलाच पाहिजे. गुवाहाटीला पण त्यांनी चांगला विचार केला. ठीक आहे, म्हणजे विचारपूर्वक करतात ते. तिकडे गेलो नसतो ते तुम्हाला एवढं देता आलं कसं का? कारण याला द्यायला पण जिगर लागते ना, मन मोठं लागतं. म्हणून एवढ्या योजना केल्या, एवढे प्रकल्प केले, एवढं सगळं केलं. मला काय मिळालं यापेक्षा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून कधी आयुष्यामध्ये आम्ही कुणालाही फसवलं नाही, फसवणार नाही, खोटं बोलणार नाही. जे आहे ते आम्ही खरं बोलणार आणि जे देणार आहे तेवढंच बोलणार आम्ही. कारण शेवटी आपल्याला एक दुसऱ्याला फेस करायचं आहे. फेसबुक लाईव्ह नाही करायचं आहे, फेस टू फेस करायचं आहे. त्यामुळे मग उद्या आमच्या मनामध्ये गिल्टी फिलिंग यायला नको, बाबा आम्ही ह्यांना फसवलं आहे काय, असं कधी आयुष्यामध्ये बघा. म्हणून प्रत्येकाची क्रेडिबिलिटी जी असते, विश्वासार्हता फार महत्त्वाची असते. राजकारणामध्ये देखील ती असली पाहिजे अशा मताचा मी आहे. आणि म्हणूनच मी साधा आहे, माझी सिम्प्लिसिटी आहे आणि ॲक्सेसिबिलिटी आहे. आणि क्रेडिबिलिटी तर पाहिजेच, कारण लोक एवढे यायला लागले. मी बोला अरे 2च वर्ष झाले, आम्हाला थोडं वेळ तर द्या, का आता काय संपणार नाही, तुम्हीच करणार, आम्हाला विश्वास आहे तुम्हीच करणार. अरे थोडा तरी टाईम द्या. एखाद्या माणसाच्या डोक्यावर 50-100 किलो ठेवलं तर ठीक आहे, 500 किलो ठेवलं तर तो आडवाच होईल. आणि म्हणून थोडा आता काय सगळं संपत नसतं. आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि आम्ही सरकारने जेवढे योजना केलेल्या आहेत, जेवढ्या कल्याणकारी, आज आता महाराष्ट्र बघा इंडस्ट्रीमध्ये पहिल्या नंबरला आहे, महाराष्ट्र GDPमध्ये पहिल्या नंबरला आहे, महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत टोटल देशाच्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आपण 3ऱ्या नंबरला गेलो, आपण आलो 6 महिन्यामध्ये पहिल्या नंबरला आलो. हे काम आहे. आज आपलं राज्य हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालं आहे. उद्योग इकडे येऊ लागलेत, रोजगार मिळू लागलेत. आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमधून आपण मुलांना स्टायपंड देतो, 6,000, 8,000, 10,000. पहिल्यांदा देशामध्ये कुठल्याच राज्याने दिलं नाही. आता ट्रेंड मॅनपॉवर आपण देतो आहे. इंडस्ट्रीला काय पाहिजे, स्किल मॅनपॉवर पाहिजे, ट्रेंड लोक पाहिजेत, ते आपण देतो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत, लाडके विद्यार्थी आहेत. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून मी शुभेच्छा देतो. असंच प्रेम आपलं कायम ठेवा. आणि आम्ही एकदा जे घेतलेले निर्णय, बंद पाडलेले प्रकल्प सुरू केलेले ते बघा, आलेले उद्योग बघा, आणि मग तुम्हीच तुलना करा 2.5 वर्षाची अगोदरची, 2-2.25 वर्षाची आमची. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही खुलेआम सगळे तयार आहोत. जनतेच्या न्यायालयामध्ये हे सगळं मांडायला तयार आहोत. रोज सकाळ संध्याकाळ आरोप, काही चांगलं केलं की आरोप. आता लाईट कार शिक्षकांच्या पण आहेत का नाही? 4 चाकी गाड्या आहेत ना तुमच्या, काही लोकांच्या, सगळ्यांच्या नाही. अरे तुमच्याकडे आहेत, बरोबर आहे, कशाला आहेत आहे बोला, काय टेन्शन घेत आहे? तुमचं कोण काढून घेणार आहे का?
आता त्याचा आम्ही टोल माफ केला मुंबई एंट्री पॉईंटला. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. पैसे द्यायला नाही लोकांची, त्या रांगेत उभं राहायला त्रास आहे. मग तिथं पैसे पण द्यायचे, रांगेत पण उभं राहायचं. ते काय फास्टॅग बिस्टॅग काय ते चालत नाही नीट. मग मी ठरवलं, कारण मी आंदोलन केलं होतं पूर्वी आणि मी पण कोर्टात गेलो होतो. माझ्या बरोबर डोक्यात होतं, ज्या दिवशी माझ्या हातात मोका येईल त्या दिवशी मी काम करणार. आणि आज ते करून टाकलं. माफ केले 4 चाकी आपले लाईट मोटर व्हेकल. मुंबई एंट्रीपोर्ट किती 10,80,00,000 4 चाकी वाहनं वर्षाला प्रवास करतात. किती मोठा आकडा आहे. आणि म्हणून ते माफ केले. आता लगेच विरोधक म्हणायला लागले, अरे हे तर काय निवडणुकीपुरतं आहे. आता काय टोल माफ झालेलं काय निवडणुकीपुरतं आहे. परत तुम्ही काय निवडणूक झाल्या देणार आहे तुम्ही लोक, ते आपलं चालूच राहणार. त्यामुळे त्यांना सांगितलं, आम्ही कुठलंही निवडणुकीपुरतं करत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलं कामच करत नाही आम्ही. जे आहे ते परमनंट आहे, टेम्पररी काही नाही, कायम आहे, कायम. आणि म्हणून काही योजना आम्ही ज्या केल्या बघतो, करतो, पाहतो, कमिटी करतो, आमचं असं नाही. जे करायचं ते डायरेक्ट नो कमिटी, डायरेक्ट डीबीटी. काय करायचं ते डायरेक्ट देऊन टाका, जे आहे ते त्यांना लोकांना. मधला अडता किडता एजंट बाजंट काय नाही पाहिजे. यांना माहीत आहे का नाही, 1 रुपयाचं गोष्ट राजीव गांधी स्वतः म्हणाले होते, केंद्रातून 1 रुपया आल्यानंतर तो शेवटच्या माणसापर्यंत जाईपर्यंत 15 पैसे होतात. म्हणजे माझे शब्द नाहीत, त्यांचे आहेत. म्हणजे 85 पैसे कुठं जातात. आता मोदी साहेबांचा आलेला 1 रुपया बंदा तो डायरेक्ट खात्यात जातो. म्हणजे याचा फरक बघा आपण. हे सगळं पारदर्शकपणा आहे. आणि म्हणून तुम्ही तर विद्यार्थी आणि तुम्ही पिढी घडवणारे सगळे लोक आहात. तुम्हाला मी एवढंच सांगतो, जे काय केलेलं आहे हे जनता जनार्दनाच्या समोर गेलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की जे काम 2-2.25 वर्षात केलं आहे, या कामाची पोचपावती नक्की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला महाराष्ट्राला आणखी पुढे न्यायचं आहे, देशाला आणखी पुढे न्यायचं आहे. मी मध्ये कुठंतरी वाचलं, कुठल्या यांनी त्याच्यात ते काही ॲनालिसिस करतात, त्यात जपानच्या पुढं आपण गेलो आहे. आता जपानच्या पुढे आपला देश गेला आहे. 10व्या नंबरवरून 5व्या नंबरला आलो आहे. मोदीजी म्हणतात आता 3ऱ्या नंबरला आपल्याला यायचं आहे. 3री आर्थिक महासत्ता. कधी विचार केला होता आपण. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे शिक्षक हा महत्त्वाचा पाया या विद्यार्थ्यांना घडवणारा. आणि म्हणून मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे आणि बिलकुल हे आहे. आणि तुम्ही केसरकरजी यांना शिक्षणाचं काम आणि जास्ती कामं देऊ नका. काय काय वेगवेगळी कामं देतात ती. निम्मी कामं कमी केली म्हणतात. तर निम्मी कामं कमी केली असतील तर केसरकरजी त्याची एक यादी मला पण द्या. आणि बघा किती टाळ्या वाजल्या. तुम्ही मला का बघा, शिकवायचं काम तर पाहिजे एकदम. म्हणजे त्याशिवाय काय दुसरं. बाकी निवडणुकीचं काय थोडंफार तुम्हाला जास्ती माहीत असतं म्हणून ते देतात. कारण ते महत्त्वाचं काम आहे तुमचं आमचं. आणि तुम्हाला माहीत असतं कोणाला ठेवायचं आणि कोणाला. चांगले निर्णय घेणाऱ्याला तुम्ही ठेवणार मला विश्वास आहे. आणि खरं म्हणजे अनेक जी काय कामं पूर्वी काय काय ते कोण टॉयलेट बनवले का, प्रधानमंत्री आवास योजनेचे हे मोजा, घर मोजा, ते मोजा, काय काय होतं ना, ते आता कमी केलं ना. तुम्ही एक काम, सर्वे कमी केला. सर्वे काय जे काय असतील आणखी बघा. तुम्हाला मी सांगतो, काही कामं जी आहेत ती कमी केली पाहिजेत. आणि जी काय तुम्हाला वाटतं बाबा ही आणखी कमी केली पाहिजे, तर केसरकरजी तुम्हाला
सगळ्यात लोकप्रिय व्हायचं असेल BLO कट केला ना. बरं, आता तुम्हाला मी सांगतो, जे काय लगेच एकदम घाई करू नका. केसरकर तसे हळूहळू काम करतात, सायलेंटमध्ये. असं मी जरा काढतो एकदम जोरात बाहेर तलवार, तर ते तसं शांत असतात. म्हणून मी काय केलं, ते गुवाहाटीचं काम माझ्याकडून काढून त्यांना दिलं, मीडियाचं. म्हणून माझ्याकडून काहीतरी होईल आणि मग ते पण त्यांनी बरोबर केलं. तसंच काम शिक्षकांचं पण करा. टप्पा अनुदान मोठा विषय होता, तो केला आपण. त्यासाठी तुमचे मंत्री एवढे भडकायचे, नाराज व्हायचे. ते म्हणाले आता आम्ही कॅबिनेटमध्ये मध्ये जागा असते ना वेलमध्ये, तिकडे येऊन बसायला आले होते. बोला अरे बाबा उठा तिथून, तुम्ही तिकडे बसता तुमच्या जागेवर. म्हणजे त्यांनी तेही केलं. त्यामुळे चांगला माणूस आहे आणि काय राहिलं ते पण होईल. आणि तुम्हाला एकच सांगतो, शिक्षक हा प्रत्येक ठिकाणी त्यांचा दौरा असतो, सगळीकडे त्यांचे डोळे चारी बाजूला असतात. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की टांगा नीट चालला पाहिजे. कोणाचं टांगा पलटी, घोडे फरार जायचे. शिक्षकांच्या नावावर समोर TR काढलं की नाही? TR दिला ना. मग आता आमच्या नावासमोर काय नाही, लालबत्ती पण आमची गेली, आता काय नाही. ते तुमच्या तरी TR लागला, म्हणजे मोठी गोष्ट आहे. गाडीवर. मग त्यामुळे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा अरे बाबा, ते बोललो मी, त्याच्यावर काम चालू आहे. आणि ज्ञानेश्वर म्हात्रे त्याच्या पाठीमागे जीव खाऊन आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की आपल्याला बघा लांबपर्यंत काम करायचं आहे. जे सरकार देतं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही पण सगळी बाजू विचार करून, काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही कायदेशीर आहेत, काही विषय जे आहेत. शेवटी आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहे हे तर माहीत आहे तुम्हाला, हे तर 100%. आणि अरे बाबा त्याच्यावर काम सुरू आहे. आणि तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा खूप खूप देतो. बघा, तुम्ही एक तुलना करा की गेल्या 2-2.25 वर्षामध्ये एवढे प्रलंबित विषय होते, ते आपण मार्गी लावले की नाही? जास्तीत जास्त मार्गी लावले. मोठी सगळ्यात पेन्शन योजना, ती तुम्हाला पण वाटत नव्हती होईल की नाही, मिळेल की नाही, पण मिळाली. आणि त्याच्यामध्ये एकदम फटाफट नाही, काही लोक म्हणत होते खटाखट देऊ, पण खटाखट कोण देत नाही, पटापट देणारं सरकार आहे. आणि म्हणून आज लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके शिक्षक, या सगळ्यांना देण्याचं काम आपण करतो आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य हसत राहू द्या. पुन्हा एकदा ज्यांचा सन्मान झाला आहे, ज्यांचा सत्कार झाला आहे, त्या सगळ्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आज सकाळपासून त्यांचे अनेक कार्यक्रम होते. सकाळी मंत्रिमंडळाची बैठक, त्याच्यानंतर ऑलिम्पियाड, बुद्धिबळ खेळाडू आणि मार्गदर्शकांचा सत्कार, आणि आता ह्याच्या पुढे डायरेक्ट ते कुंभार, पिंपळगाव, घनसावंगी तालुका, जिल्हा जालना इथे एका कार्यक्रमाला जाणार आहेत. तिथे एक शेतकरी मेळावा आहे आणि ब्ल्यू सफायर फूड प्रोसेसिंग युनिट 2चं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तर आपण त्यांना या कार्यक्रमातनं त्यामुळेच पुढच्या कार्यक्रमासाठी द्यायला परवानगी दिलेली आहे केसरकर साहेबांनी. आणि अर्थात आपले शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आणि इतर सगळे प्रधान सचिव मॅडम, आयुक्त, हे सगळे आहेतच. आणि हा पुरस्कार सोहळा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. यानंतर आपण पुढच्या पुरस्कारांकडे जाणार आहोत. आपण
हा जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 ज्याच्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी या उपक्रमाला सुरुवात झाली आणि यंदाच्या या दुसऱ्या वर्षाचा देखील त्याला अतिशय सुंदर आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्या संदर्भातला आज जरा एक विवेचन मिनिट सर करतील. खरं तर आज मुख्यमंत्री महोदय खूप व्यस्त होते आणि येणंसुद्धा शक्य नव्हतं, परंतु आपल्या प्रेमापोटी ते इथं आले आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या जेवणाचा सुद्धा वेळ झालेला आहे आणि त्याच्यामुळे पुरस्काराच्या संदर्भात मी आपल्या सगळ्यांचं कौतुक तर मनापासून करायचं आहे, परंतु आपण जर सगळे ग्रुपने आला तर आपल्याला लवकर जेवणाचा एक कार्यक्रम उरकता येईल. अर्थात हे तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते. मग पुरस्कार मला वाटतं की पुरस्कार आपण लगेच पुरस्कारांच्या वाटपाला सुरुवात करतोय. तुम्हाला ज्या शाळांनी शिक्षकांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी तुम्हाला एकच सांगतो की आपण नेहमी गुरु वंदनीय मानतो आणि मी स्वतः असं समजणार आहे की शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल तर अगोदर शिक्षकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. 100% प्रश्न कधीही सुटत नसतात, परंतु आपणच विचार करून बघा की किती प्रश्न प्रलंबित होते आणि किती प्रश्न सोडवले गेले. आज आपण 30,000 शिक्षकांची, ज्या प्राथमिक शाळेचा ज्याला विषय होतो त्याला 30,000 शिक्षकांची भरती आपण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि सक्सेसफुली कुठलेही आरोप न येता शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियासुद्धा झाली. तसंच आपण माध्यमिकची भरती केली, केंद्र प्रमुखांच्या जागा भरायचा निर्णय घेतला. अनेक निर्णय जे वेगवेगळे जवळजवळ मला वाटतं आपले ज्युनियर कॉलेजचे तर जवळजवळ सगळे प्रश्न आपण सोडवले, त्यांचे काही प्रश्न प्रलंबित राहिले नाही. अनेक लोकांचं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अनेक लोक घोषणा करतात परंतु घोषणेची अंमलबजावणी करत नाहीत. अनेक राज्य अशी आहेत की ज्यांनी घोषणा केली, पैसे वापरून टाकले, पण प्रत्यक्षात मात्र कोणाला पैसे मिळाले नाहीत. एखादी गोष्ट आर्टिफिशियली नाही, खरोखर प्रत्यक्षात घडायला लागते आणि ते तुम्ही सगळे म्हणजे मी आता काय मोठं भाषण नाही करणार. विद्यार्थ्यांच्या संदर्भातले निर्णय बघा, साध्या स्कॉलरशिपपासून स्कॉलरशिप अनेक वर्ष 1,000 आणि 1,500 होती, आपण ती 5 आणि 7,500 रुपये केली. प्रत्येक मुलाला आपण ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. आता तर आपण महिलांकडून ते ड्रेस शिवून घेतो. अनेक निर्णय असे आहेत की जे आपल्या काही सिस्टम बसायला लागतात. नव्याने ज्यावेळेला आपण सिस्टम बसवतो त्यावेळेला आपण पुस्तकाचा बोजा कमी केला. अजूनसुद्धा अनेक लोक वह्या मुलांना प्रेझेंट देत असतात, मग बोजा कसा कमी होणार. अनेक विषय आहेत हे की आता आपण हे करायला नको, परंतु आपण किती निर्णय घेतले. मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर किती निर्णय घेतले, विद्यार्थ्यांच्या संदर्भात किती निर्णय घेतले, शिक्षकांच्या संदर्भात किती निर्णय घेतले. आपण केवढा बोजा होता. पूर्वी आपल्याला काही काम सांगायचे, आता आयुक्तांचं परमिशन घेतल्याशिवाय कुठलं अशैक्षणिक काम सांगता येत नाहीत. 2च फक्त, एक म्हणजे इलेक्शन, दुसरं सेन्सस, याच्याशिवाय तिसरं काम सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की एक पुस्तकेसुद्धा आपण काढू की गेल्या काही वर्षामध्ये आपण काय काय कामं केली आहेत, हे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहेत. असे कधी निर्णय झालेले नव्हते, एवढे निर्णय आपण घेतलेले आहेत. आपण टप्पानुसार आत्ता साहेबांनी आपल्याला सांगितलं अतिशय कठीण म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटला ओव्हररूल करून आम्ही निर्णय घेतला आणि असे निर्णय आम्ही घेत राहणार. परंतु आपणसुद्धा सातत्याने संपर्कामध्ये राहिलं पाहिजे, याच्यावर कसा इलाज काढायचा याच्याबद्दल, कारण प्रत्येक निर्णय समान नसतो आणि त्याच्यामुळे कसा निर्णय घ्यायचा या संदर्भात सुद्धा आपल्या सगळ्यांशी चर्चा घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय घेतले जाणार नाही. आणि शाळांच्या वेळेच्या संदर्भात मी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना ते ऑथॉरिटी दिलेली आहे की तुम्हाला जर शाळांची वेळ बदलून पाहिजे असेल तर तीसुद्धा ऑथॉरिटी दिलेली आहे. आणि नुकताच मी एक GR काढायला सांगितला की मागणी आली आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता नाही दिली तर त्या शिक्षणाधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल, एवढासा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक निर्णय हा तुम्हाला अनुकूल असाच निर्णय होतील याची आपल्याला ग्वाही देतो. लांबलचक भाषण करत नाही, कारण आपल्याला या ठिकाणी बक्षिसाचं वितरण करायचं आहे. पुन्हा एकदा ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी घेतलं त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी विनंती करतो की आपण पुढची नाव अनाऊन्स करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण खरंच खूप छान असा इथे आपलं भाषण केलं.
आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण लगेच पुरस्कार वितरणाला सुरुवात करतोय. पहिले 6 पुरस्कार आपले देऊन झाले होते, राज्यस्तरीय जे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोघांचेही होते. पहिले 3-3 पुरस्कार. आता आपण विभागवार जातोय. सर्वात प्रथम आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र. यामध्ये शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हा गट आपण प्रथम घेतोय. आणि याच्यामध्ये पहिला पुरस्कार जातोय कलेक्टर कॉलनी महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा शिवशक्तीनगर चेंबूर मुंबई. आपलं मनापासून अभिनंदन आणि आपण सगळ्यांसाठीच जोरदार टाळे वाजवूया आता. सगळ्यांनीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे म्हणून त्यांना हे पुरस्कार मिळत आहेत. कलेक्टर कॉलनी चेंबूर इथली शाळा, शाळेचे सगळे संचालक आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. यानंतर मुंबई पब्लिक स्कूल वरळी सिफेस मनपा उच्च प्राथमिक इंग्रजी शाळा वरळी यांनी तयार राहायचं आहे आणि मंचाजवळ यायचं आहे. मुंबई पब्लिक स्कूल वरळी सिफेस. वरळी सिफेसवरून जाताना आपल्याला ही अतिशय सुंदर शाळा नेहमी दिसत असते. अगदी भिंतीपासून चित्र रंगवलेली आहेत आणि अतिशय सुंदर अशा भागामध्ये ही शाळा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल. त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मुंबई पब्लिक स्कूल वरळी सिफेस. आपलं हार्दिक अभिनंदन. वृक्षारोपण, वॉल पेंटिंग, पर्यावरणपूरक उपक्रम, कला साहित्य पुरस्कार वितरण, लेखनपूरक उपक्रम अशा उपक्रमांनी या शाळेनं या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. शाळेची सगळी माहिती आपल्याला LED वर दिसतेच आहे. तृतीय क्रमांक आहे महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा रामकृष्ण परमहंस मार्ग वांद्रे पूर्व. तृतीय क्रमांक वांद्रे पूर्वच्या शाळेला मिळाला. आपणही कृपया तयार राहावं. शासकीय शाळांमध्ये महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा वांद्रे पूर्व. आपलंही हार्दिक अभिनंदन. वांद्रे पूर्वच्या शाळेचे सुद्धा पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक इथे उपस्थित आहेत. यानंतर आपण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे पुरस्कार इथे मी घोषित करीन. त्यांची नावं आणि त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यायचे. याच्यानंतर श्रीराम वेलफेअर सोसायटीज हायस्कूल मुंबई. उर्वरित शाळांमध्ये श्रीराम वेलफेअर सोसायटीज हायस्कूल मुंबई यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये. आत्ताची जी महानगरपालिका शाळा बांद्रे पुरस्कार घेत आहेत त्यांनी अध्यापनात पपेटचा वापर आणि ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याचा वापर केला आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे. श्रीराम वेलफेअर सोसायटीज हायस्कूल मुंबई. आपण शाळेची इमारतसुद्धा इथे बघू शकतो, अतिशय सुंदर अशी, आणि शाळेने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रमही पाहू शकतो. यानंतर आमंत्रित करणार आहोत CEM मायकल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कुर्ला. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या या शाळा आहेत सुरुवातीला. आता कुर्ल्याची शाळा, त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. CEM मायकल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय क्रमांक. आपलंही हार्दिक अभिनंदन. आणि कुर्ल्यानंतर चर्नी रोड पूर्वच्या शाळेने कृपया तयार राहावं. आणि बैरामजी जिजीबॉय पारसे चॅरिटेबल ट्रस्ट इन्स्टिट्यूशन चर्नी रोड त्या शाळेच्या प्रतिनिधींनी पुरस्कारासाठी मंचावर यायचं आहे. यानंतर मायकल हायस्कूल. मायकल हायस्कूलची ही माहिती आपल्याला मागे दिसते, आपल्याला इमारतही दिसते. परसबाग असेल, से नो टू प्लॅस्टिक असेल, स्वच्छता मॉनिटर असेल, हे सगळे उपक्रम त्यांनी राबवले होते. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे द बैरामजी जिजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन चर्नी रोड पूर्व. यानंतर आपण जाणार आहोत वर्ग अ आणि वर्ग ब महानगरपालिका कार्यक्षेत्र शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था. प्रथम क्रमांक पुणे मनपा भारतरत्न पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्रमांक 16 वडगाव बुद्रुक पुणे. वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे पुणे मनपा भारतरत्न पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी विद्यानिकेतन वडगाव बुद्रुक पुणे यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. रोबोटिक्स आणि कोडिंग भाषा उपक्रम, मलखांब क्रीडा उपक्रम, नाटक नृत्य कला परीक्षा हे त्यांचे वेगळे उपक्रम आहेत.
चर्नी रोडची शाळा झाल्यानंतर पुण्याची शाळा आलेली आहे. पुण्याच्या शाळेनंतर कृपया नाशिक पाथर्डी गाव इथली महानगरपालिकेची शाळा आणि शुक्रवार पेठ पुणे इथली शाळा यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक स्वीकारण्यासाठी तयारीत राहावं. पुणे मनपा वडगाव बुद्रुकची ही शाळा, चर्नी रोडची शाळा गेल्यानंतर पुणे वडगाव बुद्रुकची शाळा येईल. आपण कृपया लवकर लवकर घेतले तर सर्वांनाच पुरस्कार घेणं शक्य होईल. आपण फोटो काढायला जाऊ नका. आपल्याला अतिशय सुंदर असे फोटो आणि यूट्यूब चॅनलवर आपलं सगळं चित्रण मिळणार आहे नंतर. वडगाव बुद्रुकची ही शाळा आहे पुणे मनपा. त्यानंतर द्वितीय क्रमांक जो मिळाला आहे तो नाशिकच्या पाथर्डी गाव इथली महानगरपालिका शाळा क्रमांक 86 मुलींची शाळा आहे ही. या शाळेला शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पुण्याची शाळा गेल्यानंतर नाशिकची शाळा आता पुरस्कार स्वीकारेल. आपले व्यक्तिगत फोटो कृपया आपण काढू नका. आपल्याला व्यवस्थित फोटो मिळणार आहेत. नाशिक पाथर्डी गावची महानगरपालिका शाळा क्रमांक 86 मुलींची शाळा आहे. झाडांची यांचंही- भिशी हा एक वेगळा उपक्रम त्यांनी केला आहे. साठवण सेल्फीची, स्टार ऑफ द क्लास, तसंच शैक्षणिक बाल दिनदर्शिका. बघा किती वेगवेगळे उपक्रम सगळ्या शाळा करत आहेत. नाशिकच्या शाळेनंतर शुक्रवार पेठ पुणे इथली श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक 1 ही शाळा तृतीय क्रमांक स्वीकारण्यासाठी येईल. आपलं मनपूर्वक अभिनंदन. शुक्रवार पेठ पुणे इथल्या शाळेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यानंतर उर्वरित शाळांच्या व्यवस्थापनाच्या शाळांच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. त्यामध्ये पुण्याच्या सदाशिव पेठमधल्या टिळक रोड इथली न्यू इंग्लिश स्कूल ह्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांनी कृपया तयार राहावं. नाशिकची शाळा झालेली आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन यांना. पुण्याची ही शाळा गेली आहे. त्यानंतर प्रथम क्रमांक जो आहे तो सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड सदाशिव पेठ पुणे या शाळेला मिळालेला आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. अतिशय प्रसिद्ध अशी शाळा आपल्या सर्वांनाच माहिती आहे न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल नंतर नागपूरच्या सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळेने कृपया तयार राहावं. त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. यानंतर पुण्याची न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड सदाशिव पेठ पुणे. शाळेचे आपण उपक्रमही बघू शकता इथे LED वर. ऐतिहासिक वारशांचा सांभाळ करणं, परसबाग, इको लॅब, वृक्षारोपण, स्वच्छता मॉनिटर या सगळ्या वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी जी शाळा सुरू केली ती ही न्यू इंग्लिश स्कूल शाळा सदाशिव पेठ पुणे. आपण ती इमारत बघू शकाल पडद्यावर फोटोवरती. किती जुन्या पद्धतीचं ते बांधकाम आहे आणि ही सगळ्यात जुनी शाळा पुण्यातली यंदा या पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे. यानंतर नागपूरची सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा यांना द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवार पेठ पुण्यातलीच श्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांनीही तयार राहावं. नागपूरवरून आपले हे सगळे प्रतिनिधी पुरस्कार घ्यायला आलेले आहेत. सरस्वती विद्यालय माध्यमिक शाळा नागपूर. आणि ते अभिमानाने सांगतायत की देवेंद्र फडणवीस साहेब हे त्यांच्या शाळेचे विद्यार्थी, याचा त्यांना अभिमान वाटतो आहे असं ते सांगतायत. नागपूर आपल्याला माहिती आहे खूप लांब आहे आणि इतक्या लांबून अनेक जण
मोठा प्रवास करून या पुरस्कार पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले घेण्यासाठी आहेत. आले आहेत. आणि तृतीय क्रमांक श्री शिवाजी मराठा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शुक्रवार पेठ पुणे यांना मिळालेला आहे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातल्या या 6 शाळांचा आता आपण पुरस्कार देऊन सत्कार केलेला आहे. आणि त्यानंतर आपण उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये मुंबई विभागापासून सुरुवात करणार आहोत. उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र मुंबई शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा कोटची बुजडपाडा जिल्हा पालघर हे विभागीय पुरस्कार आहेत. ते प्रथम क्रमांकाच्यासाठी 21 लाख, द्वितीय क्रमांक 15 लाख, तृतीय क्रमांक 11 लाख अशा पुरस्कार राशीचे आहेत. जिल्हा परिषद शाळा कोटची बुजपाडा जिल्हा पालघर, कृपया आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर या. पिंक रूम, महावाचन, CCTV अशा सगळ्या गोष्टी पालघरसारख्या भागात त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पालघरनंतर द्वितीय क्रमांक मिळाला आहे रायगड जिल्ह्यातल्या वडगाव इथली रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांना. द्वितीय क्रमांक, त्यांनी कृपया तयार राहावं. आणि तृतीय क्रमांक आहे ठाणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा कालवार यांना. कृपया आपण टाळ्यांच्या कडकडाटात या सगळ्यांचं अभिनंदन करूया. आपल्याला जसा पुरस्कार मिळणार आहे त्याच पद्धतीनं मेहनत करून या शाळांनीही तो पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे आपण इतरांच्या आनंदात टाळ्या वाजवून सहभागी होऊया. पालघर नंतर आता रायगड जिल्ह्यातली रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम जर आपण पाहिले तर विद्यार्थी प्रवेशासाठी कार्टून नगरी, शाळा गैरहजर विद्यार्थ्यांच्या दारी, ओल्या सुक्या कचऱ्यातून कंपोस्ट खत निर्मिती, मतदान गुढी उभारून मतदार जनजागृती आणि उत्कृष्ट लोकसहभागातून शाळेचा विकास करणं असे त्यांचे उपक्रम त्यांनी राबवलेत आणि ते लक्षात घेतले गेले पुरस्कार देताना. तिसरा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या कालवार इथल्या जिल्हा परिषद शाळेला जाहीर झालेला आहे आणि आता तेच प्रतिनिधी हा पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. एक अतिशय मोठं अभियान राज्यातल्या सगळ्या शाळांच्या गुणवत्तापूर्ण वातावरणाची आणि त्यांच्या सगळ्या परंपरेची पाहणी करून त्यांना दिलेला हा पुरस्कार. पुरस्काराची रक्कमसुद्धा खूप मोठी असल्यामुळे याच रकमेचा वापर आपली शाळा आणखीन चांगली होण्यासाठी नक्कीच आपण कराल. आणि पुरस्कार हे प्रोत्साहनासारखे असतात, त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्यावर आणखी जास्त प्रोत्साहन घेऊन तुम्ही शाळा चांगली राखण्याचा प्रयत्न नक्कीच कराल याची खात्री आहे. आता उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या विभागामध्ये जातोय. या ठाणे जिल्ह्यातल्या वाशिंद इथली जिंदाल विद्या मंदिर या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण त्यांच्यासाठी. जिंदाल विद्या मंदिर वाशिंद. जिंदाल विद्यामंदिर वाशिंद जिल्हा ठाणे याच्यानंतर मी आमंत्रित करणार आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री सतू कदम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पालघर. कृपया आपला पुरस्कार स्वीकारल्यानंतर अधिक वेळ न दवडता आपण मंचावरून खाली गेलात तर लगेच पुढच्या शाळेचे प्रतिनिधी पुरस्कार स्वीकारायला येऊ शकतात आणि हा सोहळा अधिक शिस्तीनं आणि वेळेनुसार होऊ शकतो. कृपया याची नोंद घ्यावी. उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये जिंदाल विद्यामंदिर वाशिंद ठाणे यांना प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आहे सतू कदम माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पालघर जिल्हा पालघर यांना. आणि तृतीय क्रमांक आहे रायगड जिल्ह्यातलीच बोर्ली पंचतन इथली जनता शिक्षण संस्थेचं श्री मोहनलाल सोनी विद्यालय आणि श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ विद्यालय यांना. वाशिंदची शाळा झाल्यानंतर आता पालघर जिल्ह्यातली शाळा आहे सतू कदम माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय. या शाळेचे सुद्धा पदाधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर सर्व कर्मचारी वर्ग इथे उपस्थित आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. जिंदाल विद्या मंदिर आधुनिक डिजिटल वर्ग, ई प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासह विस्तृत अभ्यासक्रम
आणि अपवादात्मक क्रीडा प्रकारांचं शिक्षण इकडे दिलं जातं. जिंदाल विद्यामंदिर वाशिम या गटातला पहिला पुरस्कार 21 लाख त्यांना मिळाला आहे. दुसरा पालघर जिल्ह्यातला आता तू कदम माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना पुरस्कार. त्यांच्याबरोबर त्यांचे विद्यार्थीसुद्धा इथे आले आहेत. आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या बोर्ली पंचतन इथल्या शाळेचे सर्व संस्थाचालक आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण अभिनंदन करूया. सतू कदम माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, शालेय गणित प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, शालेय पारसबाग आणि डिजिटल विज्ञान बाग हे त्यांचे महत्त्वाचे उपक्रम कौतुकास्पद ठरले आहेत. यानंतरचा पुरस्कार घेणार आहेत जनता शिक्षण संस्थेचे श्री मोहनलाल सोनी विद्यालय आणि श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, बोर्ली पंचतन, जिल्हा रायगड. कृपया आधीच्या शाळेनं पुढील शाळेसाठी मंच मोकळा करून द्यावा. बोर्ली पंचतनच्या या शाळेनं शाळा आपल्या मनामनात हा उपक्रम राबवला, महावाचन चळवळीत योगदान दिलं, बचत बँकेच्या माध्यमातून बचतीची आवड लावली. आणि आता जाणार आहोत उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र पुणे विभाग. यामध्ये शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. अहिल्यानगर इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना प्रथम क्रमांक जिल्हा आहे. अहिल्यानगर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर, अरे आता नाव बदललंय, बरोबर. प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचंही हार्दिक अभिनंदन. अहिल्यानगर इथून प्रथम पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर या शाळेचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक. वीज बिल मुक्त शाळा अशी ही शाळा आहे. सायन्स पार्क, पर्यावरण रक्षण, संवर्धन, डिजिटल क्लासरूम्स आहेत आणि ह्याच त्यांच्या कामामुळे त्यांना या पुरस्काराची मोहर उमटवलेली आहे. त्यानंतरचा द्वितीय पुरस्कार आहे सोलापूर जिल्ह्यातील शिवणे इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी शिवणे यांना. आणि तृतीय पुरस्कार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, जिल्हा पुणे यांना. आपण कृपया तयार राहावं आणि आपलं हार्दिक अभिनंदन सुद्धा. कृपया आपण टाळ्यांच्या कडकडाटात या सगळ्यांचं अभिनंदन करूया. हे सगळे विभागीय स्तरावरचे पुरस्कार आहेत. फार मोठी मजल या सगळ्या शाळांनी या स्पर्धेमध्ये मारलेली आहे. आता पुढे आपल्या येत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी, जिल्हा सोलापूर. आनंदी क्लासरूम, आदर्श प्रयोगशाळा, पर्यावरण पूरक अशी शाळा ही त्यांची ओळख त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली आहे. यानंतर पुरस्कार स्वीकारायला येणार आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, जिल्हा पुणे. ही शाळा सलग 5 वर्ष शिष्यवृत्तीत अव्वल आलंय आणि दरवर्षी विद्यार्थ्यांची प्रचंड रांग या शाळेमध्ये लागते आणि वेटिंग असतं 500-500 असं. आता शाळेचा परिसरामध्ये नावलौकिक आहे. ते आता आपला पुरस्कार स्वीकारणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, जिल्हा पुणे. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपल्याला माहितीच आहे की या अभियानाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षण मंत्री, नागरिक या सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे हा उपक्रम, ही योजना खूपच यशस्वी झालेली आहे. हे आपण इथे मंचावरही बघू शकतोय. यानंतर आपण पुणे विभागातल्या उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळांकडे जाणार आहोत. गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, जिल्हा पुणे यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी तयार राहावं. द्वितीय पुरस्कार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ यांना. आणि तृतीय पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांना. आपण कृपया तयार राहावं. शिक्रापूर, आपलं हार्दिक अभिनंदन. आणि आता पुढची शाळा येते गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, जिल्हा पुणे. आपण कृपया उजव्या बाजूने जा ना, पुढच्या नाही येता येईल.
गुरुवर्य सप सबनीस विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प, जीवशास्त्र प्रयोगशाळा, परसबाग, ना नफा ना तोटा तत्वावर शाळेमध्ये साहित्य उपलब्ध करून देणं असे उपक्रम राबवले होते आणि त्यामुळे या शाळेला पुरस्कार मिळतोय. गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव, आपलं हार्दिक अभिनंदन. आणि त्यानंतर द्वितीय पुरस्कार आहे अहिल्यानगर इथल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ या शाळेला. आपण कृपया तयार राहावं. डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ अकोला. यानंतर पुरस्कार स्वीकारतायत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ जिल्हा अहिल्यानगर. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या शाळेतल्या सगळ्या प्रतिनिधींबरोबरच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू देखील स्वतः इथे उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्या डॉक्टर पी.जी. पाटील इथे स्वतः उपस्थित आहेत आणि ते आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करायला आणि त्यांना प्रेरणा द्यायला स्वतः इथे त्यांच्याबरोबर आलेले आहेत. सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ जिल्हा अहिल्यानगर. गणित प्रयोगशाळा, रोपवाटिका, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि आनापान हा एक मित्र उपक्रम हा नवीनच त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबवलेला आहे आणि या सगळ्या अभिनव उपक्रमांबद्दल ते या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. माझी सर्व शाळांना विनंती आहे यानंतरच्या शाळेबरोबर एकच स्वतः फोटो काढावे. कुलगुरू सुद्धा इथे उपस्थित आहेत. छोट्या छोट्या ग्रुपचे अनेक त्यांचं फोटो आपण एका जोरदार शाळेने टाळ्या काढू वाजवून नये. इथे अभिनंदन करूया. यानंतर महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी जिल्हा सोलापूर. सोलापूरच्या शाळेला तृतीय क्रमांक मिळालेला आहे पुणे विभागातून. कृपया सर्व शाळांना विनंती त्यांनी एकच समूह फोटो काढावा. आपल्या ग्रुपचे छोटे छोटे भाग करून फोटो काढू नये, त्यामुळे इतर शाळांचा खोळंबा होतो. आपल्याला सगळ्यांनाच वेळेमध्ये हा कार्यक्रम संपून बाहेर अतिशय रुचकर असा जेवण आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. गणित आता प्रयोगशाळा, परसबाग, रोपवाटिका, विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, मित्र उपक्रम असे सगळे उपक्रम यांनी राबवले होते. आणि त्यांच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातली महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी इथली शाळा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारते. सर्व वर्गखोल्यात CCTV, व्हाईट बोर्ड, इन्स्ट्रक्टिव्ह पॅनल बोर्ड, महावाचन चळवळीत सक्रिय सहभाग, मेरी माती मेरा देश या शासकीय उपक्रमात सहभाग आणि या विद्यालयानं इस्रोला देखील भेट दिलेली आहे. ती संधी देखील त्यांना मिळाली आहे. असं हे बार्शीचं विद्यालय आहे. यानंतर उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र नाशिक विभागाकडे आपण वळूया. यातला शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटाचा पहिला पुरस्कार आहे शासकीय विद्या निकेतन जिल्हा धुळे या शाळेला. धुळे जिल्ह्याची शासकीय विद्या निकेतन या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राची ओळख असलेले फेटे परिधान करून या शाळेचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. आपण त्यांच्या या अभिनव कल्पनेबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. शासकीय विद्यानिकेतन धुळे, विद्यार्थी निर्मित SVND बँक, लोकशाही पद्धतीनं मंत्रिमंडळाची स्थापना, नवभारत साक्षरता साहित्य विकसन आणि निर्मिती, किल्ले उभारणीतून स्थापत्यकलेची ओळख असे त्यांचे अभिनव उपक्रम आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ते आता पुरस्कार घ्यायला येत आहेत. आणि त्यांच्यानंतर जळगाव जिल्ह्यातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडे यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. नाशिक विभागातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा. यांच्याबरोबर शाळेचे काही विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत.
चला पुढच्या शाळेला आपण पुरस्कार घेण्यासाठी माझी शाळा सुंदर शाळा पाचारण करूया. ठेवण्यात विद्यार्थ्यांचंही योगदान असतं, शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापनाबरोबरच, त्यामुळे विद्यार्थीसुद्धा आले होते. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा, जिल्हा नाशिक यांचा आपण चित्र बघू शकतोय. किती सुंदर चित्रामध्ये शाळा दिसते. लीप फॉर वर्ड, अबॅकस उपक्रम, मुक्त वाचनालय, मंथन स्पर्धा आणि शाळेला अंगणवाडी जोडणं असे उपक्रम त्यांनी राबवले होते. यानंतर पुरस्कार स्वीकारणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडे, जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्याची शाळा आता तृतीय क्रमांक स्वीकारते. दप्तरमुक्त शनिवार अभियान, विविध खेळांचं मार्गदर्शन, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, पोस्टाची तिकीटं, स्टॅम्प्स जमा करणं, इंग्रजी वाचन लेखन उपक्रम हे या शाळेने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुरस्काराबद्दलही अभिनंदन. यानंतर आपल्याकडे येत आहे SA मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार, जिल्हा नंदुरबार. उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांसाठीचा नाशिक विभागातला पहिला पुरस्कार नंदुरबारच्या या शाळेला मिळतो आहे. आता आपण पिलखेडे शाळेची माहिती पाहतोय. पोस्टाची तिकीटं जमा करणं, दप्तरमुक्त शनिवार अभियान, इंग्रजी वाचन आणि लेखन उपक्रम, विविध खेळांचं मार्गदर्शन आणि सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा हे उपक्रम त्यांनी राबवले. आता प्रथम क्रमांक उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये SA मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार यांना मिळतोय. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि ह्याच्यानंतर माध्यमिक विद्यालय करंज, जिल्हा जळगाव, कैलासवासी DN देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा आठंबे, जिल्हा नाशिक यांनी मंचावरती डाव्या बाजूला तयार राहायचं आहे. आत्ता पुरस्कार घेत आहेत SA मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय. कौशल्याधारित व्यवसाय शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे जर्मन भाषेचं शिक्षण, आदिवासी संस्कृतीचं जतन, कारण नंदुरबार आपल्याला माहिती आहे आदिवासी बहुल इलाका आहे. पर्यावरण रक्षण संवर्धन हे शाळेचे महत्त्वाचे उपक्रम आहेत. माध्यमिक विद्यालय करंज, जिल्हा जळगाव आता पुरस्कार स्वीकारतात. त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे नाशिक विभागामध्ये. आपलं हार्दिक अभिनंदन. करंज महाविद्यालयाचे, माध्यमिक विद्यालयाचे आता पदाधिकारी, राष्ट्रीय संस्था जांभूळ चालक. मेळाव्यात सहभाग, गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप, अंधश्रद्धा निर्मूलन आणि परसबागेची निर्मिती हे त्यांचे महत्त्वाचे उपक्रम आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या आठंबे या ठिकाणची DN देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. ते आता पुरस्कार स्वीकारतील. त्यानंतर आपण कोल्हापूर विभागाकडे वळणार आहोत. कोल्हापूर विभागातल्या सगळ्या पुरस्कार घेणाऱ्यांनी इथे तयारीत राहायचं आहे. नाशिकची DN देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा. आता जी आश्रमशाळा आपण पुरस्कार स्वीकारताना पाहतोय ही महाराष्ट्रातली पहिलीच आदिवासी आश्रमशाळा या पुरस्कारापर्यंत पोहोचलेली आश्रमशाळा आहे. आपण त्यांचं विशेष कौतुक करूया. आदिवासी विभागात काम करत असताना किती वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे आपण जाणू शकतो आणि त्या सगळ्या अडचणींवर मात करून ते या पुरस्कारापर्यंत पोहोचलेत. याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. आणि त्यांनी शिवाय इन्स्पायर अवॉर्ड, क्रीडा स्पर्धा, परसबाग, पाण्याचा पुनर्वापर, गांडूळ खत निर्मिती असे उपक्रमसुद्धा त्यांच्या या भागामध्ये राबवलेले आहेत. यानंतर कोल्हापूर विभाग शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सिद्धेवाडी यांना मिळाला आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. सिद्धेवाडीची शाळा. यानंतर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी, जिल्हा सातारा आणि जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा लांजा नंबर 5, जिल्हा रत्नागिरी. आता सांगली जिल्ह्यातली शाळा पुरस्कार स्वीकारते. सिद्धेवाडी इथली जिल्हा परिषद शाळा. आपण शाळेचं चित्र इथे पाहू शकतो, फोटो. अभ्यासाचा भोंगा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवला होता. 100% डिजिटल शाळा झालेली आहे. शाळेचा पट 220 वरून 451 पर्यंत गेलेला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आपल्याला त्यातून दिसते, अशी ही शाळा. त्यानंतर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी सातारा जिल्ह्यातली. आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्याने आपल्याला अनेक मिलिटरी मॅन दिलेले आहेत. देशासाठी लढणारे आणि देशासाठी वीरमरण पत्करणारे अनेक जण आपल्याला सातारा जिल्ह्यातून दिसतात. अशा अनेकांनी अशाच शाळांमध्ये शिक्षण साताऱ्यात घेतलेलं आहे. त्यापैकीच एक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी जिल्हा सातारा. आपलं हार्दिक अभिनंदन. यांनी विशेष सहली आयोजित केल्या, लोकसहभागातून शाळेच्या भौतिक विकासासाठी योगदान दिलं, वेगवेगळ्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवलं आणि खो खो संघ मुलींचा यांनी सलग 2 वर्ष चॅम्पियनशिप अजिंक्यपद मिळवलेलं आहे. यानंतर येत आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5 जिल्हा रत्नागिरी. यांच्या पुरस्कारानंतर आपण उर्वरित इतर शाळा व्यवस्थापनांच्याकडे जाणार आहोत. त्यातली मी 3 नावं वाचतो म्हणजे त्यांनी तयार राहावं. अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाड जिल्हा कोल्हापूर आणि ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळ जिल्हा सातारा. सध्या पुरस्कार घेत आहेत लांजा नंबर 5 जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा जिल्हा रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली ही शाळा आहे. PM श्री योजनेमध्ये देखील या शाळेची निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात MIEB शाळा निवड झालेली आहे. राज्यपाल शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे आणि महाराष्ट्रातील उत्कृष्ट 25 शाळेमध्ये हिची निवड झालेली आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं कौतुक करूया. आपण पाहतोय की शालेय शिक्षण विभागातर्फे NCPA सारख्या खूप चांगल्या प्रशस्त अशा ऑडिटोरियममध्ये आपले हे कार्यक्रम होत असतात. आपल्या मुंबईच्या उपसंचालक कार्यालयाने आत्तापर्यंत 3 शिक्षक पुरस्कार, 2 स्वच्छता पुरस्कार आणि राजभवनामध्ये 2 मोठे मोठे अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. अतिशय शिस्तबद्ध आणि खूप चांगल्या रीतीने ह्या कार्यक्रमांचं आयोजन आपल्या मुंबईचा हा शालेय शिक्षण विभाग करत असतो. सांगवे सर आणि त्यांची पूर्ण टीम हे कार्यक्रम आयोजित करत असतात. आजचाही कार्यक्रम घाईघाईत झाला असला तरी अतिशय यशस्वी आणि खूप चांगला झालेला आहे. आपण पाहतोय सर्वजण. आता अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी जिल्हा सांगली हे इतर व्यवस्थापनांच्या शाळांकरता कोल्हापूर विभागातील पहिला पुरस्कार प्राप्त करत आहेत. अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी जिल्हा सांगली यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. आता न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाट रोपवाटिका, आकर्षक बाग, अध्ययनपूरक आनंददायी वातावरण, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, अनाथ विद्यार्थी दत्तक योजना ही एक त्यांची चांगली योजना आहे आणि ऐतिहासिक वास्तू भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं काम या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते करत असतात. कोल्हापूरच्या शाळेनंतर सातारा जिल्ह्यातील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळ इथली शाळा त्यांना तृतीय पुरस्कार मिळालेला आहे कोल्हापूर विभागामध्ये. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. कोल्हापूर विभागातले शासकीय शाळा आणि उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा असे हे 6 पुरस्कार आत्ता आपण देतोय. यानंतर आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागातल्या पहिल्या 3 पुरस्कार प्राप्त शाळांचा मी उल्लेख करतो म्हणजे त्यांनी तयार राहायचं आहे. जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे, जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा बोरगावाण जिल्हा परभणी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देव पिंपळगाव जिल्हा जालना. या 3 शाळा आपण यानंतर त्यांना पुरस्काराने गौरव करणार आहोत. सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रथम पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय पुरस्कार स्वीकारून छायाचित्र काढत आहे आणि ह्याच्यानंतर जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कोल्हापूर विभागानंतर आता आपण छत्रपती संभाजीनगर विभागाकडे वळतोय. शासकीय संस्थांच्या शाळामध्ये पहिली शाळा आहे जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा जळगाव मेटे. प्रथम पुरस्कार ते स्वीकारतायत. त्यांच्यानंतर परभणीची शाळा आणि नंतर जालना जिल्ह्यातली शाळा. आताची जी शाळा पुरस्कार स्वीकारते त्यांनी देखील सर्व वर्गखोल्यात CCTV बसवले आहेत. व्हाईट बोर्ड, इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड आहेत
मेरी माटी मेरा देश उपक्रमात सहभाग कृपया आहे. आपण पर्सनल फोटो काढू नका. आपले इथे फोटोग्राफर तयार आहेत. कृपया सगळ्यांना विनंती आहे. या कार्यक्रमाच्या फोटोची लिंक आपल्याला शेअर केली जाईल. तिथे आपल्याला सगळे फोटो उपलब्ध होतील. तसंच या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवरनं वैष्णव विजनच्या माध्यमातून होत आहे. त्याची लिंक देखील आपल्याकडे आहे. त्या लिंकवरती हे प्रक्षेपण देखील आपल्याला कधीही पाहता येणार आहे. आता परभणी जिल्ह्यातली जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा बोरघवाण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार घेत आहेत. आणि त्यांच्यानंतर जालना जिल्ह्यातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देव पिंपळगाव यांना तृतीय पुरस्कार मिळालेला आहे. या शाळेचा 10वीचा 5 वर्षापासून 100% निकाल लागलेला आहे. NMMS स्कॉलरशिपमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे. सौर ऊर्जा 100% निर्मिती करतायत. तसंच 100% उपस्थिती असते. इस्रो भेट त्यांची झालेली आहे. अशा सगळ्या अचिव्हमेंट या शाळेने परभणीच्या मिळवलेल्या आहेत. परभणीच्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देव पिंपळगाव जिल्हा जालना ही शाळा आणि त्यांचे प्रतिनिधी पुरस्कार स्वीकारण्यासाठी तृतीय येत आहेत. क्रमांक घेण्यासाठी येतात आता जालन्याची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आपलं हार्दिक अभिनंदन. आणि त्यानंतर उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत या शाळेला. त्यांनी कृपया तयार राहावं. प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आहे बीड जिल्ह्यातील सरस्वती साधना विद्यामंदिर शांतिवन आर्वी इथल्या शाळेला. आणि तृतीय क्रमांक आहे परभणी जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी या शाळेला. हे सगळे विभागीय पुरस्कार असल्यामुळे रुपये 21 लाख, 15 लाख आणि 11 लाख अशा प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्काराचं स्वरूप आहे. देव पिंपळगावच्या शाळेचा पुरस्कार दिला जातोय. लोकसहभागातून या शाळेचा किती कायापालट झाला हे आपण चित्रामध्ये बघताय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स क्लबची स्थापना त्यांनी केलेली आहे. DTH हंट हा उपक्रम त्यांनी केलेला आहे. पर्यावरण जपण्याचे उपक्रम तसंच विविध संशोधक शास्त्रज्ञांच्या भेटीचा कार्यक्रम देखील शाळेने घेतलेला आहे. माननीय मंत्री शालेय शिक्षण विभाग दीपकजी केसरकर तसंच आयुक्त सूरज मांढरे सर तसंच प्रधान सचिव कुंदन मॅडम या स्वतः इथे यानंतर उपस्थित राहून जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देव पिंपळगाव आता पुरस्कार घेते. देव पिंपळगाव आपण डावीकडून येऊन उजवीकडे जाणं म्हणजे डावीकडून येणाऱ्यांना बरं पडेल. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आत्ता पुरस्कार घेत आहे हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत. डिजिटल क्लासरूम, राज्य राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवणं, शासनाच्या विद्यार्थी केंद्रित योजना राबवण्यासाठी हायटेक अंमलबजावणी. गेल्या 5 वर्षापासून SSCचा निकाल 90%हून जास्त. ही या शाळेची वैशिष्ट्ये आपण पडद्यावर पाहत आहात. यानंतरची शाळा बीड जिल्ह्यातली सरस्वती साधना विद्यामंदिर शांतिवन आर्वी. आपलं हार्दिक अभिनंदन. शाळेचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि त्यांच्यानंतर परभणी जिल्ह्यातली शाळा आहे. शाळेचे उपक्रम म्हणजे सुसज्ज प्रयोगशाळा, वाचन कोपरा, पुस्तक पेटी उपक्रम, आरोग्य सेवा, स्वच्छता विषयक विविध उपक्रम त्यांनी राबवले. आणि आपण शाळेची इमारत पाहूच शकतो. अतिशय सुंदर अशी इमारत त्यांनी मेंटेन केलेली आहे. यानंतर पुरस्कार स्वीकारणार आहेत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी जिल्हा परभणी. संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रतिनिधीने पुरस्कार घेण्यासाठी मंचावर पुढे जायला हरकत नाही. परभणी जिल्ह्यानंतर मग आपण अमरावती विभागाकडे वळतोय. अमरावती विभागामध्ये प्रथम पुरस्कार अमरावती जिल्ह्यातली जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा मराठी कॅम्प अमरावती या शाळेला मिळालेला आहे. त्यांनी कृपया तयार राहावं. त्यानंतर मी आमंत्रित करणारे आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी बुलढाणा आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा
तिवसा जिल्हा यवतमाळ. सुरुवातीला प्रथम पुरस्कार स्वीकारतील जिल्हा परिषद माध्यमिक मराठी कन्या शाळा कॅम्प अमरावती जिल्हा अमरावती. कृपया या शाळेच्या प्रतिनिधींनी मंचावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. हा पहिला पुरस्कार आहे अमरावती विभागातील. आपण हे सगळे पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण हे पुरस्कार सुरू केलेत आणि त्याचं प्रचिती आपल्याला येते जेव्हा आपण शाळांचे उपक्रम आणि शाळांचे फोटो पाहत असतो. आता अमरावती जिल्ह्यातली शाळा प्रथम पुरस्कार स्वीकारते. त्यांचे उपक्रम आपल्याला दिसत आहेत. परदेशातल्या शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद, यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती, नियमित योगा वर्ग आणि अनोख्या भेटी देणं असे उपक्रम त्यांनी राबवले. यानंतर आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा बोराखेडी जिल्हा बुलढाणा. आपले आपण सगळे पाहतो की प्रतिनिधी सगळ्या मंचावर शाळा येऊ देत. वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आणि मला वाटतं अशाच प्रकारचे स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी, यासाठी सगळ्या शाळा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणूनच त्यांना हे सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी जिल्हा बुलढाणा. गुणवत्ता विकासासाठी पूर्व प्राथमिक वर्ग 12 वर्षापासून सातत्यानं वाढणारी पटसंख्या, लोकवर्गणीतून शाळेचा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम, 100% डिजिटल शाळा असं या शाळेची कामगिरी आहे. यानंतर यवतमाळ आदर्श शाळा तिवसा जिल्हा परिषदेची शाळा तिवसा. याच्यानंतर पुढच्या 3 शाळा मी वाचतो, त्यांनी तयार राहायचे. JC हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कारंजा लाड वाशिम, सीताबाई संगी कन्या शाळा सुरजी जिल्हा अमरावती, DES हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय दाताळा जिल्हा बुलढाणा. आपण अमरावती विभागातल्या पहिल्या शासकीय संस्थांच्या शाळा झाल्या. आता उर्वरित व्यवस्थापनाच्या शाळांकडे वळतोय. वाशिम जिल्ह्यातली JC हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कारंजा लाड हे आता पुरस्कार स्वीकारतील. यवतमाळ आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर आपण कृपया पुढे व्हावं. वाशिम जिल्हा आता येत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा तिवसा जिल्हा यवतमाळ. आपण कृपया डाव्या बाजूने येऊन उजवीकडून जावं, विनंती आहे, कारण डाव्या बाजूने दुसरा गट वर चढतोय. असे मागून जा, आता मागून जा मॅडम. वाशिम जिल्ह्यातली तिवसा शाळा नंतर येणार आहे. वाशिम जिल्ह्यातली JC हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कारंजा लाड यांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये ती शाळा आता येते. आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर कृपया वाशिमच्या शाळेने जावं, प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आपलं खरंच मनापासून हार्दिक अभिनंदन. आता पुरस्कार स्वीकारतायत कारंजा लाड इथल्या JC हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी. माजी विद्यार्थ्यांकडून इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं. खुलं ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आणि अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आहे. शालेय बैठक, विविध सहशालेय उपक्रम हे त्यांच्या कामाचं स्वरूप आहे. त्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव होतोय. हा पहिला पुरस्कार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सीताबाई संगई कन्या शाळा सुरजी जिल्हा अमरावती, अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती. हस्ताक्षर उपक्रम, सामान्य ज्ञान उपक्रम, चित्रकला उपक्रम, गीतमंच, प्रतिभा विकास असे विविध उपक्रम शाळेने राबवले आहेत. शाळेची नुसती लखलखाट करून उपयोग नाही, तर गुणवत्ता आणि मुलांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळणं, वेगवेगळ्या उपक्रमातून हे काम देखील बघितलं गेलं आहे आणि ते उपक्रम इथे होताना आपल्याला दिसत आहेत अंजनगाव सुरजी या शाळेमध्ये. तृतीय क्रमांक मिळाला आहे बुलढाणा जिल्ह्यातली DES हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय दाताळा यांना.
यानंतर बुलढाण्याची शाळा आता पुरस्कार घेते DES हायस्कूल. DES हायस्कूलचे सुद्धा आपण उपक्रम बघू शकतो. महावाचन चळवळीत सहभाग. आपल्याला माहिती आहे की शासनानेच ही महावाचन चळवळसुद्धा सुरू केली आहे आणि याला खूप शाळा चांगला प्रतिसाद देत आहेत. विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शाळेला मदत, नवभारत साक्षरता उपक्रम आणि परसबाग निर्मिती आता असे दीर्घ उपक्रम त्यांनी प्रतीक्षा राबवले. संपल्यानंतर नागपूर विभागाकडे आपण जात आहोत. नागपूर विभाग शासकीय स्थानिक स्वराज्य शाळा पहिला क्रमांक PM श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली जिल्हा गोंदिया. दुसरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर जिल्हा नागपूर. तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा जिल्हा चंद्रपूर. या 3 शाळांनी क्रमशः आपले पुरस्कार घ्यायचे आहेत. सुरुवातीला PM श्री जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा. शिष्यवृत्ती परीक्षेत यश, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य, व्यावसायिक कौशल्य, आत्मरक्षा कौशल्य, वेचू या ज्ञानकण असे विविध उपक्रम ही शाळा राबवत असते. गोंदिया जिल्ह्यातल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यानंतर द्वितीय क्रमांक मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूर यांना. ते आता पुरस्कार स्वीकारत आहेत. गोंदियानंतर नागपूर जिल्ह्यातील शाळा आता पुरस्कार स्वीकारणार आहे. गोंदिया जिल्हा आपला हार्दिक अभिनंदन. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा चनकापूर जिल्हा नागपूर हे आता पुरस्कार स्वीकारत आहेत. ऑलिम्पियाड स्पर्धा, शालेय मंत्रिमंडळाची स्थापना, आंतरवर्ग शालेय क्रीडा स्पर्धा, लोकसहभाग आणि सर्वात जास्त पटसंख्या ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या शाळेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातली शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा ही आता तृतीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारणार आहे. आपल्या सर्वांचं नागपूर विभागातल्या सुद्धा सगळ्या शाळांचं हार्दिक अभिनंदन. यानंतर आम्ही बोलणार आहोत नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर, नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली जिल्हा भंडारा आणि सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया. नागपूरच्या यांना. शाळेचं अभिनंदन. आपण पुढे जाऊ शकता. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातली शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा. आपलं हार्दिक अभिनंदन. तृतीय पारितोषिक घेत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा. यानंतर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातली नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी ही शाळा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारणार आहे. आपलं हार्दिक अभिनंदन. विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन करूया. आणि दुसरा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तयार आहेत नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज जमनापूर साकोली जिल्हा भंडारा. हे सायन्स कॉलेज आहे, नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर सायन्स कॉलेज. बोर्डाची ही जी शाळा आहे त्यांनी दप्तर विना शनिवार, औषधी वनस्पतींची माहिती देणं, भविष्यवेधी शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी ज्ञान रचनावादी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असे उपक्रम राबवलेले आहेत. यानंतर नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारते. चंद्रपूर जिल्हा नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर. क्षेत्र भेट, खेळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वृक्षदिंडी, विद्यार्थी हस्तलिखित तयार करणं अशा प्रकारचे उपक्रम या शाळेनं राबवलेले आहेत. नवजीवन विद्यालय अँड ज्युनियर सायन्स कॉलेज जमनापूर साकोली जिल्हा भंडारा. आपण पुरस्कार घेऊ शकता. जिल्हा भंडाऱ्याची शाळा आता पुरस्कार स्वीकारते. त्यांचे उपक्रम आपण पाहू शकतोय. शालेय परिसर संपूर्ण चित्रमय केला आहे, डिजिटल वर्गखोल्या केल्या आहेत, त्यानंतर स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन,
आणि अभ्यासिका मुलांसाठी त्यांनी तयार केलेली आहे. साकोलीची शाळा हा पुरस्कार स्वीकारते आणि तृतीय क्रमांकाची शाळा आहे जिल्हा गोंदिया इथली सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर. आपण कृपया पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे जावं. उल्हासजी नरड, उपसंचालक शिक्षण नागपूर, हे या शाळेबरोबर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः आलेले आहेत आणि या शाळेच्या आनंदात ते सहभागी होत आहेत. सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया. यांनी सुद्धा वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावे आणि विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं आहे. नागपूर विभागानंतर आता आपण लातूर विभागाकडे वळणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये आपण पहिले 3 पुरस्कार जाहीर करूया. पहिला पुरस्कार आहे नांदेड जिल्ह्याची जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी ही शाळा. यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक मिळाला आहे लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा बुद्रुक ह्यांना आणि तृतीय क्रमांक PM श्री जिल्हा परिषद प्रशाळा ईट, जिल्हा धाराशिव, असे हे लातूर विभागातले शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे 3 पुरस्कार आहेत. यांनी भौतिक सुविधांचा लोकसहभागाचा वापर, पर्यावरणपूरक हिरवाईने नटलेला परिसर असे उपक्रम राबवलेत. शाळेचं चित्रही आपण पाहू शकतो पाठीमागे. अतिशय सुंदर अशी शाळा आहे. नांदेडची शाळा झाल्यानंतर लातूरची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा बुद्रुक. सताळाच्या शाळेचे प्रतिनिधी याच्यानंतर पुरस्कार स्वीकारायला जातील. हा आणि द्वितीय सताळ्याच्या क्रमांकाचा शाळेला पुरस्कार. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लाभलेला आहे. द्वितीय. दुसरा क्रमांकाचा पुरस्कार लातूर विभागामध्ये शासकीय संस्थांच्या शाळा या विभागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा बुद्रुक यांना मिळालाय. आपलं हार्दिक अभिनंदन. विष्णुपुरी नंतर आता सताळ्याची शाळा पुरस्कार घेते. कृपया 2 शाळांची गर्दी मला वाटतं एकत्र झाली आहे. सताळ्याची शाळा आता पुरस्कार घेईल. सताळ्याची शाळा पुरस्कार घेईल. सताळ्यानंतर धाराशिव जिल्हा PM श्री जिल्हा परिषद प्रशाळा ईट यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. लातूर विभागात त्यांनी तयार राहावं. सताळानंतर धाराशिव जिल्ह्यातली शाळा त्यांना तृतीय पुरस्कार मिळाला आहे. आणि लातूर विभागातल्या धाराशिवची आता यांच्यानंतर धाराशिवची शाळा पुरस्कार स्वीकारणार आहे आणि स्वतः जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी देखील त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत पुरस्कार घेण्यासाठी. आता जी शाळा पुरस्कार घेते ती साताळ्याची मेरी माटी मेरा दो उपक्रमात कलशफेरी अमृतवाटिका निर्मितीत सहभाग, गांडूळ खत प्रकल्प, नवसादर भारत कार्यक्रमात सहभाग, धूळपाटी या उपक्रमाद्वारे पहिल्याच महिन्यात मुलांना वाचनाचं शिक्षण, तंबाखूमुक्त शाळा हे ध्येय त्यांनी साध्य केलेलं आहे. चला यानंतर धाराशिव जिल्ह्यातली शाळा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारणारे PM श्री जिल्हा परिषद प्रशाळा ईट. लातूर सताळा शाळा आपलं हार्दिक अभिनंदन. धाराशिवची शाळा कृपया आपण पुढे व्हावं. ईटची शाळा PM श्री जिल्हा परिषद प्रशाळा शिक्षणाधिकारी स्वतः यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मुख्याध्यापक इतर पदाधिकारी देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. धाराशिवच्या शाळेने राबवलेले उपक्रम आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा, 365 दिवस सतत चालू असणारी शाळा असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचे वेगवेगळे उपक्रम, विद्यार्थ्यांची बचत बँक, असे अनेक खूपच वेगळे असे उपक्रम या शाळेने राबवलेले आहेत. यानंतरच्या शाळा तयार राहायच्या आहे.
श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव, कैलासवासी जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कला व विज्ञान आश्रमशाळा जानवळ जिल्हा लातूर आणि श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर जिल्हा नांदेड हे इतर व्यवस्थापनाच्या शाळांतले अनुक्रमे पहिले 3 क्रमांक आहेत. यानंतर लातूर विभागातल्या इतर शाळांचा पहिला पुरस्कार श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. ईटच्या शाळेचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलीच शाळा येते. उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा विभागामध्ये प्रथम क्रमांक ज्यांना मिळाला आहे ती श्रीपतराव भोसले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव. कृपया सेल्फी काढण्यामध्ये वेळ घालू नका. आपण सगळ्यांना फोटोची लिंक देणार आहोत. यानंतर श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय. मराठी शाळांकडे प्रतिसाद कमी आहे असं एक सर्वसाधारण मत कायम व्यक्त केलं जातं, पण श्रीपतराव भोसले हायस्कूल ही महाराष्ट्रातली मराठी माध्यमाची सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा आहे. साहेब, प्रत्येक तुकडीच्या प्रत्येक इयत्तेच्या 25 तुकड्या असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव मराठी शाळा आहे. क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी या शाळेची आहे. या शाळेचे आत्तापर्यंत राज्यस्तरावर 540 खेळाडू पुरस्कार प्राप्त आहेत. राष्ट्रीय स्तरावर 183, आंतरराष्ट्रीय स्तरावर 7 पुरस्कार प्राप्त खेळाडू या शाळेने घडवलेत. अर्जुन पुरस्कार 1, शिवछत्रपती पुरस्कार 6 आणि सरळ सेवेत थेट भरती 12 अशी या शाळेची क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी आहे. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या शाळेचं कौतुक करूया, अभिनंदन करूया. एका इयत्तेच्या 25 तुकड्या ही फार मोठी गोष्ट या शाळेने साध्य केलेली आहे. आपलं हार्दिक अभिनंदन धाराशिवची शाळा. त्यानंतर लातूर जिल्हा जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कला व विज्ञान आश्रमशाळा जानवळ यांना द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी कृपया तयार राहावं. या शाळेचं वैशिष्ट्य असं काही जनार्दनराव राजेमाने उच्च माध्यमिक आश्रमशाळा की इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागातील ही एकमेव शाळा यंदाच्या पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये आहे. कैलासवासी जनार्दनराव राजेमाने उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. ती आश्रमशाळेमध्ये तब्बल 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि सातत्यपूर्ण या आश्रमशाळेची पटसंख्या सातत्याने वाढते आहे. आणि म्हणूनच कैलासवासी जनार्दनराव राजेमाने उच्च माध्यमिक आश्रमशाळेला आपण द्वितीय पुरस्कार जो दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करूया आणि टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं कौतुक देखील करूया. जानवळच्या आश्रमशाळेने कृपया पुढे जावं. यांना द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. लातूर विभागात उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यातली श्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोकर ही शाळा तृतीय क्रमांक मिळाला आहे लातूर विभागात. धाराशिवच्या शाळेचे आपण उपक्रम बघू शकतो. त्यांच्यानंतर आता आहे जानवळ आणि जानवळ नंतर मग भोकरमधलं श्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पुरस्कार स्वीकारणारे. इको क्लबची निर्मिती, स्वच्छता मॉनिटर्स, महावाचन चळवळीत सहभाग, स्काउट गाईड, साक्षरता मोहीम असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट लातूर विभागामध्ये तृतीय क्रमांक मिळाला आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथली श्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा. नाही आता नाही, तृतीय क्रमांक आहे श्री शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोकर जिल्हा नांदेड. भोकर शाळा झाली का? भोकरची शाळा शाहू महाराज शाळा कुठली आहे?
नाही हे आहेत ना भोकर, जा ना तुम्ही, जा ना. आता भोकरची शाळा पुरस्कार घेते. शेवटची शाळा आहे. आपण एकदा टाळ्या वाजवूया सगळ्यांसाठी. सगळ्यांचं अभिनंदन करूया. शाहू महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भोकर ही शेवटची शाळा होती तृतीय क्रमांकासाठी. आता आपला हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपलाय. आपल्या सगळ्यांचे आभार. यानंतर आपल्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक योजना महेश पालकर सर यांना मी आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. आपला हा एवढा मोठा कार्यक्रम राज्यभरातून सगळ्या शाळा आल्या होत्या आणि तो व्यवस्थित पार पडलाय. त्यामुळे आभार प्रदर्शन आता करतील संचालक योजना महेश पालकर सर. महेश पालकर सरांना मी विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियान पुरस्कार प्रदान समारंभ सन 24-25 च्या